आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आहे तो क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. देर आर 8 ट्रीज इन अ विलेज लाट. एक विलेज आहे त्यामध्ये नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? ए आहेत. इकडे काय दिलेत? सगळे व्हेरिएबल्सच दिलेत. इथे कुठे तुम्हाला डिजिट दिसणार नाही. क्वेश्चन नंबर फर्स्ट बोलते मी. देर आर 8 ट्रीज इन अ विलेज लाट. एक विलेज आहे त्यामध्ये नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? ए आहेत. इकडे मी मेन्शन केले नंबर ऑफ ट्रीज इन अ विलेज लाट ए आणि नंबर ऑफ ट्री इन्क्रीजिंग इच इयर. प्रत्येक इयर थोडे तरी ट्रीज इन्क्रीज होतात ना, मग ते किती आहे? तर बी आहे. नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? एकूण नंबर ऑफ ट्रीज किती आहेत विलेज मधल्या? त्या ए आहेत. आणि नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग इच इयर, प्रत्येक वर्षी इन्क्रीज होणारे ट्रीज किती आहेत? तर बी आहेत. आपल्याला विचारले काय? हाऊ मेनी ट्रीज विल देअर बी आफ्टर एक्स इयर्स. आपल्याला प्रत्येक वर्षी इन्क्रीज होणारे ट्रीज दिले आणि आपल्याला विचारले काय? एक्स इयर्स नंतर किती ट्री होतील त्या विलेजमध्ये. नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स. विलेजमध्ये अवेलेबल किती होते ट्री? ए आहेत, होय ना. आणि आपल्याला आफ्टर एक्स इयर्स किती? आफ्टर एक्स इयर्स विचारले. मग इन्क्रीजिंग रेट काय आहे त्याचं? इन्क्रीजिंग इच इयर इन्क्रीज किती होतात? तर बी होतात. आफ्टर किती इयर्सनी काढायचे आपल्याला? एक्स इयर्सनी. मग तुमचा आन्सर काय येणार? ए प्लस बी एक्स. नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स ए प्लस बी एक्स हे आलं तुमचा आन्सर. बस. क्वेश्चन 1 मधला नंबर 2 सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. फॉर अ परेड there are y student in each row and x such row are formed, then how many students are there for parade in all? y student in each row, प्रत्येक रो मध्ये स्टुडंट किती आहेत? तर y आहेत. नंबर ऑफ स्टुडंट इन इच रो किती दिले तुम्हाला? y. आणि रोज किती आहेत? तर टोटल रोज किती आहेत? x आहेत. हाऊ मेनी स्टुडंट, टोटल जे स्टुडंट परेड साठी जे अवेलेबल आहेत आपल्याला ते फाइंड आउट करायचे आहेत. आलं लक्षात तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे ते? टोटल स्टुडंट इज इक्वल्स टू टोटल रोज इनटू नंबर ऑफ स्टुडंट इन इच रो. टोटल रोज किती आहेत? एक्स आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत? वाय आहेत. देअरफॉर आन्सर काय आलं तुमचं? देअरफॉर देर आर इन ऑल एक्स वाय स्टुडंट फॉर द परेड. याला तुमचं आन्सर. क्वेश्चन 1 मधला नंबर 3 बघूया आपण. द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ अ 2 डिजिट नंबर इज एम एन अँड रिस्पेक्टिव्हली. एका 2 डिजिट नंबर मध्ये टेन्स प्लेस आणि युनिट्स प्लेस आपल्याला दिले एम आणि एन. राईट द पॉलिनॉमियल विच रिप्रेझेंट द 2 डिजिट नंबर. आपल्याला काय करायचंय? तो फक्त जो डिजिट जो त्यांनी इकडे इन्फॉर्मेशन त्याची दिलेली आहे तो फक्त आपण पॉलिनॉमियल इन फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला तो मेन्शन करायचा आहे. बस. 10 प्लेस वर कोण आहे? एम आहे. युनिट प्लेस वर कोण आहे? एन आहे. डिजिट कसा आहे? तो 2 डिजिट नंबर आहे. कसा आहे तो? 2 डिजिट नंबर आहे. आपण 10 प्लेस आहे आणि हे युनिट प्लेस आहे. आपल्याला काय दिलंय? युनिट प्लेस वर कोण आहे? हा एन आहे. आणि 10 प्लेस वर कोण आहे? हा एम आहे. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एक नंबर जो 2 डिजिट नंबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? त्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 10 इंटू द डिजिट इन 10th प्लेस आणि प्लस डिजिट इन युनिट प्लेस. इथं मेन्शन करावं लागेल आपल्याला 10 इंटू डिजिट इन 10th प्लेस प्लस डिजिट इन युनिट प्लेस इज इक्वल्स टू 10 डिजिट इन 10th प्लेस काय दिले तुम्हाला? एम प्लस डिजिट इन युनिट प्लेस किती आहे? एन. मिळालं का तुम्हाला? 2 डिजिट नंबर. याला तुमचा आन्सर. द पॉलिनॉमियल रिप्रेझेंटिंग द 2 डिजिट नंबर इज 10m प्लस n. आलं लक्षात तुम्हाला क्वेश्चन नंबर 1. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. तुम्हाला 2 पॉलिनॉमियल दिलेत त्यांचे काय करायचे? आपल्याला ऍडिशन करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन त्यातला काय आहे? एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 9 आणि 5x क्यूब प्लस 2x प्लस 9 हे 2 पॉलिनॉमियल दिलेले आहेत. त्यांचे काय करायचे तुम्हाला? ऍडिशन. इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 9 हे ब्रॅकेट मी काय केलं? ओपन केलं. प्लस 5x क्यूब प्लस 2x प्लस 9. इकडे एक्स क्यूब आहे. इकडे कुठे एक्स क्यूब आहे का? इथे एक्स क्यूब आहे आणि इथे एक्स क्यूब आहे. आपण डायरेक्ट करूया. आपण ऑलरेडी केलेलं आहे. 5x क्यूब प्लस एक्स क्यूब किती झाला तुमचा? 6x क्यूब झाला. इथं एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरची टर्म कुठे आहे का? नाही. म्हणून ऍज इट इज 2x स्क्वेअर ऍज इट इज मी तसंच लिहिला. मायनस 9 आणि हा प्लस 9. हा मायनस 9 आणि हा प्लस 9 काय होणार आहे? मायनस 9 प्लस 9 कॅन्सल होणार आहे. आणि हा मायनस 2x स्क्वेअर मी नोट डाऊन तर केलंच. मायनस 9 प्लस 9 कॅन्सल झाला. आता राहिला काय आपल्याला? हा 2x. हे आलं तुमचं आन्सर. याच्यापेक्षा अजून सिंपल नाही होणार आहे. आलं लक्षात तुमच्या? फर्स्ट. आता आपण बघूया सेकंड. नंबर 2 मध्ये हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे मी डायरेक्ट लिहिलंय. तुम्ही नोट डाऊन करून घ्या या गोष्टी. आपण स्टार्ट करूया. मायनस 7 m रेस टू 4 प्लस 5m क्यूब प्लस रूट 2. फर्स्ट ब्रॅकेट मी काय केलं? ओपन केलं. प्लस हे सेकंड ब्रॅकेट आपण ओपन करूया. 5m रेस टू 4 मायनस 3m क्यूब प्लस 2m स्क्वेअर प्लस
3m मायनस 6 इज इक्वल्स टू हा m रेस टू 4 आहे. इकडे कुठे m रेस टू 4 आहे का? इकडे 7m रेस मायनस 7m रेस टू 4 आहे. इथं आहे का? इकडे आहे. m रेस टू 4 आहे. मग इथे काय आहे? -7. हा काय आहे? +5. -7 + 5 किती आला? -2 m रेस टू 4. इकडे m क्यूब आहे. m क्यूब ची टर्म दिसते का? हे बघा, इथं हा m क्यूब आहे आणि इथं हा m क्यूब आहे. मग +5 - 3 m क्यूब. मग काय येणार? हा m क्यूब मध्ये हा +5 आहे आणि हा -3 आहे. +5 - 3m क्यूब किती आला? 2m क्यूब आला. +2m क्यूब √2 ॲज इट इज. हा +2m² ॲज इट इज +3m ॲज इट इज -6. हे सगळे पॉवर डिसेंडिंग ऑर्डरने फक्त आपण अरेंज करू. +2m² +3m -6 +√2. हे आलं तुमचं आन्सर. नंबर 3 मध्ये आता आपण 2 एक्झाम्पल केली. तिथं किती होते? 2 पॉलिनॉमियल होते. आता इथे किती आहे? 3 पॉलिनॉमियल्स आहेत. सेम ॲज इट इज. फक्त आपल्याला काय करायचे? 2 असले तरी ऍडिशन सेम तशीच आणि 3 असले तरी 2y² + 7y + 5 प्लस फक्त आता काय करते मी? ब्रॅकेट ओपन करते +3y² - 4y - 3 ॲज इट इज. जे आहे फक्त मी ब्रॅकेट ओपन केले. आता आपल्याला शोधायचे आहेत सेम टर्म. इकडे y² आहे. इकडे y² कुठे आहे का? हा y² आहे. इकडे y² आहे का? इकडे आहे. 2y² + 3y². 2 + 3 5y². 7y + 3y -4y. 7 + 3 किती आला? 10 आला. -4 किती आला? 6y आला. +5 + 9 हा काय आहे? कॉन्स्टंट -3 +5 + 9 14 -3 11 किती आला? +11. 5y² + 6y + 11 हे आलं तुमचं आन्सर. नंबर 3 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. आपल्याला काय करायचंय? 2 पॉलिनॉमियल दिले, त्याचे काय करायचे? सबट्रॅक्शन करायचे आहे. x² - 9x +√3 मायनस सेकंड फ्रॉम फर्स्ट करायचंय. जे दिले आहे सेम ॲज इट इज, फक्त मायनस साईनने तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपल्याला काय करायचे? 2 पॉलिनॉमियलशी काय करायचे? सबट्रॅक्शन करायचे. आपण आधी ब्रॅकेट ओपन करून घेऊ. -9x +√3 मायनस -19x काय होणार? +19x. हा मायनस प्लस काय होणार? -√3. हा मायनस हा प्लस काय होणार? -7x² इज इक्वल्स टू x² ची टर्म कुठे आहे? हा x² आहे आणि इकडे हा x² आहे. x² -7x² किती आला? -6x². x ची टर्म इथं आहे आणि इथे आहे. -9 + 19 किती आला? 10. हा +√3 आणि हा -√3. हे काय झाले? कॅन्सल. तुमचा आन्सर आला -6x² + 10x. नंबर 2 काय दिलंय तुम्हाला? 2 पॉलिनॉमियल्स मध्ये काय करायचं? आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. डायरेक्ट मी लिहिले, ब्रॅकेट्स ओपन करूया आपण. 2ab² + 3a²b -4ab -3ab मायनस इकडे काय होणार? प्लस 8ab² मायनस प्लस काय होणार? -2a²b. ab² कुठे आहे का? हे बघा, इथं आहे ab². इकडे कुठे आहे का? ab² इथं आहे. 2ab² + 8ab² किती झाले? 2 + 8 10ab². a²b कुठे आहे का? इथे आहे. हा a²b आणि हा a²b. 3a²b - 2a²b काय राहिला? +a²b. हा 4ab - 3ab -4ab - 3ab -7ab. याला तुमचं आन्सर. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये मल्टिप्लाय करायचे तुम्हाला दिलेले 2 पॉलिनॉमियल. नंबर फर्स्ट त्यातला 2x × x² - 2x - 1. या 2x ने या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला आपण काय करणार आहोत? मल्टिप्लाय करणार आहे. 2x × x². हा मायनस आहे ना? मायनस ॲज इट इज. 2x × हा 2x मायनस 2x × 1 इज इक्वल्स टू 2x × x² किती आला? 2x³ आला. मायनस 2x × 2x किती आला? 2 × 2 4. x × x x² मायनस 2x × 1 2x. हे आलं तुमचं आन्सर. आलं लक्षात? नेक्स्ट बघूया आपण नंबर 2. x⁵ - 1 × x³ + 2x² + 2. या पॉलिनॉमियलने आपल्याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. आपण काय करूया? या फर्स्ट टर्मने आधी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. मायनस या 1 ने या परत आपण त्या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करूया. x⁵ × हा पूर्ण ब्रॅकेट ॲज इट इज आहे असा नोट डाऊन करून घ्या. -1 × हा ब्रॅकेट परत आहे असा नोट डाऊन करून घ्या.
इज इक्वल्स टू ह्या x⁵ ने आपण पहिल्यांदा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, -1 ने परत एकदा ह्या -1 ने आपण काय केलं, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेणार आहोत. x⁵ इंटू x⁵ प्लस x⁵ इंटू 2x² प्लस x⁵ इंटू 2 -1 इंटू हे काय आहे x³ मायनस प्लस काय होणार -1 इंटू 2x² परत मायनस प्लस काय होणार परत -1 इंटू 2 x⁵ इंटू x³ इंटू x³ बेस काय आहे त्याचे इक्वल आहेत, मग त्यामुळे काय होणार वरच्या पॉवरची काय होणार ऍडिशन होणार x⁸ प्लस x⁵ इंटू 2x² x⁷ प्लस इथे काय येणार 2x⁵ मायनस हा काय आहे x³ मायनस हा काय आहे 2x² मायनस 2. ही जी स्टेप आहे ना, ही जी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह केले, ब्रॅकेटमध्ये आतमध्ये आपण x⁵ ने मल्टिप्लाय केलं आणि इथे -1 ने मल्टिप्लाय केलं. ही स्टेप तुम्ही न करता डायरेक्ट जरी तुम्ही ओरली करून डायरेक्ट जरी ही स्टेप लिहिली तरी अतिशय चांगलं आहे. फक्त कसं थोडंसं समजावं, मायनस प्लस मध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इथे नोट डाऊन करते प्रत्येक वेळेस. हे करणं गरजेचं आहे असं काही नाही, डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालेल. मग x⁸ x⁷ अजून काय याच्यामध्ये x⁸ प्लस 2x⁷ प्लस 2x⁵ मायनस x³ मायनस 2x² मायनस 2. याच्यानंतर फर्दर हे सिम्प्लिफाय होणार नाही. याच्यानंतर हे परत इथून काय x⁸ या ची कुठली टर्म याच्यामध्ये काही कॉमन निघत नाही. याच्यानंतर हे फर्दर परत अजून सिम्प्लिफाय होणार नाही. हे आलंय तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 4 मधलं थर्ड एक्झाम्पल मध्ये 2y + 1 इंटू काय करायचं आपल्याला y² - 2y³ + 3y करायचं आहे. 2y या 2y ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया, नंतर ह्या +1 ने परत त्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करून घेऊया. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण कसं प्रत्येक वेळेस सगळं मेन्शन केलं, आता आपण काय करू डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2y इंटू y² किती आलं 2y इंटू y² काय आलं 2y³ आलं. हा 2y इंटू y². या 2y ने फर्स्ट टर्म मी मल्टिप्लाय केले. आता नेक्स्ट मायनस या 2y ने 2y² ला मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 2 किती आला 4. इकडे काय आहे हा प्लस आहे हा मायनस आहे, काय मी लिहिलं इथं मायनस लिहिलं. 2 इंटू 2 4. y इंटू y² काय आला y³ आला. इकडे काय आहे प्लस आणि हा पण आहे प्लस, त्यामुळे आला परत प्लस. 2 इंटू 3 किती आला 6. y इंटू y² हा प्लस ऍज इट इज. या 1 ने हा प्रत्येक ह्याला मल्टिप्लाय करायचंय, 1 ने मल्टिप्लाय करायचंय. इकडे काय आहे बाहेर प्लस साईन आहे ना, त्यामुळे साईनचं पण काही टेन्शन नाही. त्यामुळे काय आलं प्लस y². 1 इंटू y² y² प्लस 1 इंटू -2y² y³ मायनस 2y³ 1 आणि इंटू 3y² किती आला प्लस 3y प्लस 3y. 1 ने फक्त या ब्रॅकेटला मी काय केलं मल्टिप्लाय केलं. इज इक्वल्स टू -4y³ हा 6y² प्लस y² प्लस 7y² आला आणि हा प्लस 3y ॲज इट इज. हे आलं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 5 आपल्याला काय दिलाय. क्वेश्चन नंबर 5 मध्ये डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय द सेकंड पॉलिनॉमियल अँड राईट आन्सर इन डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. या फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर मेन्शन करावा लागेल. स्टार्ट आपण करूया. आपल्याला दिलेत काय x³ - 64 ह्या फर्स्ट पॉलिनॉमियलला आपल्याला काय करायचं यानं डिवाइड करायचंय. मग इकडे काय झाला डिव्हिजर कोण झाला x - 4 आणि हा डिव्हिडंड कोण आला x³ - 64 ज्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. या पॉलिनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचं आहे x - 4 ने. हा जो पॉलिनॉमियल दिलेला आहे ज्याला आपण डिवाइड करणार आहोत तो आहे का स्टँडर्ड फॉर्म मध्ये. इकडे फर्स्ट टर्म काय आहे x³ ची टर्म आहे, त्याच्यानंतर कुठेही x नाही, डायरेक्ट आलाय कॉन्स्टंट. आपल्याला काय करावं लागेल तो कन्वर्ट करावा लागेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये. म्हणजेच काय येणार x³ प्लस 0x² प्लस 0x मायनस 64 आले का. x³ नंतर x² ची टर्म आली, मग x ची आली, मग कॉन्स्टंट आला. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दिलेला पॉलिनॉमियलला आधी आपल्याला कन्वर्ट करावं लागेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये, मगच आपण त्याचं डिवायडेशन करू शकतो. आलं लक्षात. आपल्याला जो दिलेला आहे डिव्हिडंड तो आपल्याला कन्वर्ट करून घ्यावा लागेल. आता आपण करूया त्याचं डिवायडेशन. डिव्हिडंड कन्वर्ट केलाय आपण, हा जो कन्वर्ट केलाय ना तो इकडे मेन्शन करायचा आहे आपल्याला. x³ प्लस 0x² प्लस 0x मायनस 64 हा आपला आहे x - 4. या x - 4 ला आता आपण स्टार्ट कुठून करणार आहोत x³ पासून करणार आहोत. मग ह्या x - 4 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल
आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल की मला जायचंय एक्स क्यूब पर्यंत. आपण फक्त ह्या एक्स हा जो कॉन्स्टंट आहे ना त्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आणि ह्या एक्स क्यूब नंतर हा जो पार्ट आहे ना हा पण थोड्या वेळेसाठी बाजूला ठेवा. आता फक्त कॉन्सन्ट्रेट कशावर करायचं याच्यावर करायचं आपल्याला एक्स क्यूब वर. मग ह्या एक्स नंतर मला ह्या एक्स क्यूब ह्या एक्सला कशाने मी मल्टिप्लाय करू की मी एक्स क्यूब पर्यंत जाईन. तर या एक्सला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल एक्स स्क्वेअरने. ह्या एक्स स्क्वेअरने जर मी एक्सला मल्टिप्लाय केलं तर एक्स क्यूब आलं ना आणि त्याच्या पुढचं आहे ऍज इट इज. मग एक्स स्क्वेअरने -4 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 4x स्क्वेअर आला. आपण मल्टिप्लाय कशाने करतोय एक्स स्क्वेअरने. ज्यांना मल्टिप्लाय आपण करतोय तो आपण लिहिणार आहोत इथे एक्स स्क्वेअर. ज्यांना आपण मल्टिप्लाय करतोय तो इकडे येणार आहे तुम्हाला क्वोशंट मध्ये. काय आलं तुमचा एक्स स्क्वेअर. मग तुमचं मल्टिप्लिकेशन काय आलं हे आलं ना. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही इथे नोट डाऊन करून घ्या. -x क्यूब -4x स्क्वेअर. आलं लक्षात इथपर्यंत. याची काय करायची आपल्याला मायनस सबस्ट्रॅक्शन करायचे. मायनस आहे ना मग हा प्लस साईन झाला तुमचा मायनस आणि हा मायनस साईन झाला तुमचा प्लस. हे साईन चेंज होतात ना ते मेन्शन करावे लागणार आपल्याला. मग एक्स क्यूब -x क्यूब किती आला हा आला 0 आणि हा 0x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर किती आला प्लस 4x स्क्वेअर. आलं लक्षात इथपर्यंत. आता हा पुढचा प्लस आणि हा पुढचा 0x ऍज इट इज. सगळं जरी लिहिलं तरी चालेल फक्त कन्फ्युज होऊ नये म्हणून जो पार्ट आपण करणार आहोत फक्त मी तोच इथं मेन्शन करते. मग 4x स्क्वेअर इथं आला प्लस ऍज इट इज दिला आणि नंतर 0x मी इकडे मेन्शन करून घेतला. आता परत येऊया आपण इकडे आपल्या डिवायझरकडे. आता मला काय करायचं आहे या x -4 ला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल की मला पोचायचंय कुठे 4x स्क्वेअर पर्यंत पोचायचंय. मला पोचायचंय कुठे 4x स्क्वेअर पर्यंत मला पोचायचं आहे. मी जर x ला 4x ने मल्टिप्लाय केलं तर मला 4x स्क्वेअर मिळेल ना. मग आता आपण काय करणार आहोत या 4x ने मल्टिप्लाय करणार आहोत या पूर्ण या ब्रॅकेटला. मग x -4 इंटू 4x काय आलं 4x स्क्वेअर मायनस 4 इंटू 4 -16x. आलं लक्षात तुमच्या इथंपर्यंत. आपल्याला 4x ने आपण का मल्टिप्लाय केलंय आपल्याला इथं जायचं इथं जायचं आपल्याला 4x स्क्वेअर पर्यंत जायचं आपल्याला. आता आपल्याला 0 करून टाकायचंय ना त्यामुळे मला इथं असे ऍडजस्टमेंट करावी लागेल की मला 4x पर्यंत पोहोचायचं. ऍडजस्टमेंट म्हणजेच काय कोणत्या डिजिटने मी मल्टिप्लाय करू जेणेकरून मी 4x पर्यंत पोहोचेन. तर मला 4x ने मल्टिप्लाय करावं लागेल x ला. मग आला माझा 4x स्क्वेअर. हे जे पुढचं आहे ना -4 हे कॉन्स्टंट आहेत ना ते थोड्या वेळासाठी तुम्ही बाजूला ठेवा. फक्त ह्या x वर कॉन्सन्ट्रेट करा. या x वर फक्त तिथं कॉन्सन्ट्रेट केलं ना तुमचं बरोबर सॉल्व्ह होत जातं. मल्टिप्लाय कशाने केले +4x आहे का -4x आहे हा +4x आहे. इकडे लिहा तुम्ही +4x. ज्यानं मल्टिप्लाय पण केले तो इकडे येणार 4x +4x. आणि आपलं मल्टिप्लिकेशन काय आलं ते ऍज इट इज इथे लिहून घ्या 4x स्क्वेअर -16x. ज्यानं आपण मल्टिप्लाय केलं तो इथं क्वोशंटच्या फॉर्म इथं क्वोशंट मध्ये लिहायचा आणि जो मल्टिप्लिकेशन आलाय आपला तो आपण इकडे लिहितो. आणि याची काय करायची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची आहे. मग सबस्ट्रॅक्शन करताना हा प्लस आहे हा झाला मायनस, हा मायनस आहे हा झाला प्लस. मायनसमुळे ह्या मायनस करतोय आपण त्यामुळे हे काय झाले दोन्ही ह्याचे साईन चेंज झाले. मग +4x स्क्वेअर -4x स्क्वेअर झाला का 0 आला. आता हा +0x आणि +16x काय आला तुमचा +16x. इथपर्यंत आपण हा पार्ट पूर्ण केलाय तर राहिलाय आपला काय -64. हा -64 मी इथे लिहून घेतला. आलं लक्षात इथपर्यंत. आता नेक्स्ट आता आपल्याला पोहोचायचंय कुठे इथे पोहोचायचंय +16x पर्यंत पोहोचायचं. आपल्याला पोहोचायचंय कुठे ह्या 16x पर्यंत पोहोचायचंय. मग आता मी या x ला कशाने मल्टिप्लाय करू की मला 16x मिळेल. 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मला काय मिळेल 16x मिळेल. मग म्हणून आपण या ब्रॅकेटला कशाने मल्टिप्लाय करू 16 ने मल्टिप्लाय करू. इकडे काय मिळाल तुम्हाला 16x आणि -4 इंटू 16 16 4 जा 64 मायनस साइन ऍज इट इज. आपण मल्टिप्लाय कशाने केलं 16 ने मल्टिप्लाय केलं. तो आला तुमचा इकडे क्वोशंट मध्ये. मग हा प्लस आहे की मायनस आहे प्लस आहे मग ऍज इट इज +16 तुम्ही दिला आणि जे मल्टिप्लिकेशन आलं ते तुम्ही इकडे नोट डाऊन करून घ्या. हे काय आहे 16x -64. याची काय करायची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची आहे. मग हे +16x आहे काय झाला मायनस झालाय ना हा मायनस आहे तो काय झाला प्लस झाला. आता +16x -16x काय आला 0 आणि हा -64 +64 काय आला ऍज इट इज 0 झाला. एकदाच लिहिते इथं 0 आलं का तुमचा रिमाइंडर काय आला इथं 0 आला. आणि क्वोशंट काय मिळाला तुम्हाला x स्क्वेअर +4x +16 आला. तुम्ही थोडंसं नोट डाऊन करून घेत जा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणारही नाही तुमचं साईनही चुकणार नाही आणि इथं तुम्हाला लिहिताना बरं पडेल.
आलं लक्षात? त्यामुळे असं नोट डाऊन तुम्ही करून घेत जा, आपल्याला समजायलाही सोपं पडतं. परत आपण जेव्हा रिवाइज करतो तेव्हाही आपल्याला समजायला सोपं पडतं. आलं लक्षात तुमच्या इथपर्यंत? आता आपल्याला आन्सर कसं लिहायचं आहे? डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजन इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. डिव्हिडंड कोण होता? जो ऍक्च्युअल होता ना तुम्ही तो लिहा. x³ - 64 इज इक्वल टू डिव्हायझर कोण आहे? x - 4 आहे इंटू क्वोशंट किती मिळाला तुम्हाला? x² + 4x + 16 आणि रिमाइंडर किती आला तुमचा? 0. हे आलं तुमचा आन्सर. आलं लक्षात तुमच्या? आपण जो दिलेले 2 पॉलिनॉमियल होते ते आपण डिवाइड केलेले आहेत आणि डिवाइड आपण कसे केले तिथं प्रत्येक वेळेस आपण काय केले इथं ते मेन्शन केलेलं आहे. आणि आपल्याला फॉर्म मध्ये कशा लिहायचे? डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये आन्सर त्यांनी विचारले, त्यामुळे आपल्याला ते मेन्शन करावं लागेल. आलं तुमचा आन्सर. क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. आपल्याला दिले 2 पॉलिनॉमियल काय करायचे? डिवाइड करायचे. आणि आपल्याला दिलेल्या फॉर्म मध्ये ते मेन्शन करायचे. आपण लास्ट एक्झाम्पल केलं ना सेम ऍज इट इज. स्टार्ट करूया आपण. हा, यामध्ये डिव्हिडंड आणि डिव्हायझर कोण आहे इकडे मेन्शन करते मी. यामध्ये x⁵, x⁴, x⁵3, x⁵² आणि x ची फक्त टर्म मिसिंग आहे. म्हणून डिव्हिडंड काय आला तुमचा? x⁵, 5x⁵5 प्लस 4x⁴ मायनस 3x³ प्लस 2x² प्लस 0x प्लस 2. स्टार्ट करूया. डिव्हायझर काय आहे इथे? डिव्हायझर आहे x² - x आणि डिव्हिडंड जो आपण ऍडजस्ट केलाय ना तो स्क्वेअर - x ने डिवाइड करायचा आपल्याला दिलेल्या पॉलिनॉमियलला. हा, दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये आपण इकडे आपण जे काय करतोय ना ते इथे फक्त आपण मेन्शन करूया. आपल्याला स्टार्ट करायचंय आपण 5x⁵5 पर्यंत इथं जायचंय आपल्याला. फक्त या टर्मवर कॉन्सन्ट्रेट करा, बाकीचं सगळं थोड्या वेळासाठी सोडून द्या. 5x⁵5 पर्यंत जायचंय. मग मला ह्या x² ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल की मला 5x⁵5 मिळेल. आपल्याला मल्टिप्लाय कशाने करावे लागेल? 5x⁵ किती आहे इथे? 2 आहे. इथे किती आहे? 5 आहे. आपल्याला मल्टिप्लाय कशाने करावे लागेल? x⁵3 ने करावे लागेल. मग काय येणार आहे तुमचा आन्सर? x³ इंटू x². 5x⁵5 आलं मायनस 5x इंटू x³ काय आलं? x⁴ आलं. आपण कशाने मल्टिप्लाय करतोय? 5x³ ने मल्टिप्लाय करतोय. ते येणार तुमचं क्वोशंट मध्ये 5x³. 5 मग काय आलं तुमचं मल्टिप्लिकेशन? ते ऍज इट इज येतं, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. x⁵5 मायनस 5x⁴. हे आपण काय करणार आहे? सबस्ट्रॅक्ट करणार आहे. मग हे प्लसचं झालं मायनस, हे मायनस झालं प्लस. 5x⁵5 मायनस 5x⁵5 काय आला? हा 0 आला. ह्याच्यातून हा मायनस झाला. हा प्लस 4x⁴ प्लस 5x⁵5. 5 प्लस 4 प्लस 5 किती आला? 9x⁴. आलं लक्षात इथपर्यंत? हा पुढचा आहे ना हा -3x³ फक्त एवढाच नोट डाऊन करून घ्या. हा, आता आपल्याला कॉन्सन्ट्रेट कुठं करायचंय? इथं करायचंय फर्स्ट टर्मवर. आता आपल्याला काय मिळवायचंय? 9x⁴ मिळवायचंय. आता काय मिळवायचंय? ह्या x² ला मी कशाने मल्टिप्लाय करू की मला 9x⁴ मिळेल? आपण मल्टिप्लाय कशाने केले? 9x². हा कशामध्ये येणार तुमचा? क्वोशंट मध्ये. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळालाय? 9x⁴ मायनस 9x³ 9x³ हे आपल्याला काय करायचंय? सबस्ट्रॅक्ट करायचंय. मग सबस्ट्रॅक्ट केल्यामुळं इथं हे पॉझिटिव्ह आहे, काय झालं? निगेटिव्ह झालं. आणि हे निगेटिव्ह काय झालं? पॉझिटिव्ह झालं. आपले काय होतं? साईन चेंज होतात. मग 9x⁴ मायनस 9x⁴ किती आला? हा आला 0. इथे 3x³ प्लस हा मायनसचा काय झालाय? प्लस झालाय. त्यामुळे आपण काय इथं लक्षात काय घेणार आहोत? आपण प्लस लक्षात घेणार आहोत ना. इथे मायनसचं काय झालंय? प्लस. त्यामुळे काय? प्लस 9x³ मायनस 3x³ प्लस 9x³ मायनस 3x³ किती आला? 9 - 3 6 आणि x³ काय आला? +6 आला ना. +6x³ आला इथंपर्यंत लक्षात? हा आपला इथंपर्यंत आपण पार्ट कव्हर केलेला आहे. आता राहिला हा 3x³ पर्यंतचा पार्ट आपला झालाय. 3x³ पर्यंतचा. आता हा जो नेक्स्ट आहे ना हा तुम्ही राऊट डाऊन करून घ्या. +2x². इथं कशावर कॉन्सन्ट्रेट करायचंय तुम्ही? 6x⁴. मग आपल्याला x² हा जो टर्म आहे x² मायनस x इंटू कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? x² ला, जेणेकरून आपल्याला काय मिळणार? काय मिळवायचं आहे आता? 6x³
क्यूब मिळवायचा आहे. आपल्याला काय मिळवायचं आहे? 6x क्यूब मिळवायचं आहे. मग एक्स स्क्वेअरला मी कशाने मल्टिप्लाय करू? 6ने तर करावंच लागणार आणि इथं एक्स क्यूब आहे. इथं काय आहे? एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे एक कमी आहे ना, म्हणून काय मल्टिप्लाय करते मी 6x म्हणजे काय होणार? 6x इंटू एक्स स्क्वेअर काय होणार? 6x क्यूब होणार मायनस हा x इंटू 6x स्क्वेअर. आलं लक्षात? मग ज्यानं मल्टिप्लाय करतोय तो आपण कशामध्ये लिहितो? क्वोशंट मध्ये. प्लस आहे की मायनस आहे? प्लस आहे. प्लस 6x काय मल्टिप्लिकेशन आहे ते इथं राईट डाऊन करा. 6x क्यूब मायनस 6x स्क्वेअर हे काय करायचं आपल्याला? सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग हा प्लसचं झालं मायनस, हा मायनसचं झालं प्लस. प्लस 6x क्यूब मायनस 6x क्यूब किती आला? 0 आला. आणि प्लस 2x स्क्वेअर प्लस 6x स्क्वेअर काय झाला? हा पण प्लस आहे आणि हाही प्लस आहे. प्लस 6 प्लस 2 किती झाला? प्लस 8x रेस टू 2x स्क्वेअर आला. इथपर्यंतचा पार्ट आपण कव्हर केलेला. 2x स्क्वेअर पर्यंतचा पार्ट कव्हर केलेला. राहिलाय काय आता? हा 0x. आपण जसं केलंय ना इथं फर्स्ट, सेकंड, थर्डला, आता परत आपल्याला त्याच प्रोसिजरने जायचंय. आपल्याला इथे मिळवायचंय काय? 8x स्क्वेअर. आता मला ह्या x स्क्वेअर मायनस एक्सला, या x स्क्वेअर मायनस एक्सला मी कशाने मल्टिप्लाय करू की जेणेकरून मला काय मिळेल? 8x स्क्वेअर मिळेल. एक्स स्क्वेअर तर ऑलरेडी आहेच, फक्त आपल्याला इथं काय मल्टिप्लाय करावं लागेल? 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल, है ना. 8 इंटू एक्स स्क्वेअर 8x स्क्वेअर मला मिळाला मायनस 8 इंटू एक्स 8x. आपण मल्टिप्लाय कशाने केले? 8 ने केले. प्लस आहे की मायनस आहे? तो प्लस आहे म्हणून इकडे काय येणार? प्लस 8 आणि मल्टिप्लिकेशन काय आलं त्याचं ते इथं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. काय आलं? 8x स्क्वेअर मायनस 8x. हे काय करणार आहे आपण? सबस्ट्रॅक्ट करणार आहे. त्यामुळे हे साईन सगळे, हे दोन्ही साईन काय होतं? चेंज होतात. प्लसचा मायनस होतो, मायनसचा प्लस होतो. 8x स्क्वेअर मायनस 8x स्क्वेअर काय आला? 0 आला. आणि हा 0x प्लस 8x स्क्वेअर काय आला? 0x प्लस 8x काय आला? 8x आला. आणि हा लास्ट काय आहे? हा इथपर्यंत आपण आलेलो 0x पर्यंत आलेलो. हा कॉन्स्टंट कोण आहे? +2. आलं इथपर्यंत. हे बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स ने आपण डिवाइड करतो या दिलेल्या तुमच्या पॉलिनॉमियलला. ह्या डिवायझरची डिग्री जी काय आहे आणि ह्या रिमाइंडर हा काय आहे? रिमाइंडर आहे. ह्या रिमाइंडरची डिग्री लेस दॅन डिवायझर असेल म्हणजे तुमचं हे जे डिवायडेशन आहे हे तुमचं काय आलं? कम्प्लीट झालं. ह्याच्यानंतर हे परत डिवाइड आपण करू शकणार आहे का? इकडे काय आहे? एक्स स्क्वेअर आहे, इथे काय आहे? एक्स आहे. याचा डिग्री काय आहे? 1 आहे आणि याची डिग्री काय आहे? डिवायझरची डिग्री काय आहे? इथं 2 आहे. मग त्याच्यापेक्षा लहान आलं जो, पण हे परत फर्दर होणार नाही. अजून आपण त्याला परत डिवाइड करू शकणार नाही कारण की इथं काय आहे? 8x आहे आणि इकडे काय आहे? एक्स स्क्वेअर आहे. हा जो डिवायझर आहे हा डिवायझरची डिग्री कशी आहे? मोठी आहे रिमाइंडर पेक्षा. म्हणजेच काय झालं? आपण जो डिवायडेशन करतोय ते इथपर्यंत कम्प्लीट झालं. आता तुम्हाला रिमाइंडर काय आला? हा 8x प्लस 2 आला. तुमचा क्वोशंट काय आला? हा जो आलाय तो आला. हा डिवायझर आहे आणि हा डिव्हिडंट आहे. डिव्हिडंट इज इक्वल्स टू 5x रेस टू 5 प्लस 4x रेस टू 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2. जो ओरिजिनल तुम्हाला डिव्हिडंट दिलेला ना तोच इकडे मेन्शन करायचा. आपण जो ऍडजस्ट करून स्टँडर्ड फॉर्म लिहितोय ना तो इथे नाही मेन्शन केला तरी चालेल. जो डिव्हिडंट तुम्हाला दिलेला तोच इथे तुम्ही आन्सर मध्ये मेन्शन करा. डिवायझर कोण आहे? एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू क्वोशंट काय मिळाला तुम्हाला? क्वोशंट काय आला तुमचा? 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 6x प्लस 8 आणि रिमाइंडर किती आला तुमचा? रिमाइंडर 8x प्लस 2. रिमाइंडर किती आला तुमचा? 8x प्लस 2. हे आलं तुमचं आन्सर. जे आपल्याला लिहायचं होतं डिव्हिडंट इज इक्वल्स टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये. हे फक्त नोट डाऊन करून घ्या. करून घेत नसाल तर तुम्ही करून घ्या. इथं आपण प्रत्येक वेळेस जे काही केले ना ते मी इथं मेन्शन का करते? जेणेकरून तुम्ही जेव्हा परत रिवाइज कराल ना तेव्हा तुम्हाला अडचण नाही येणार. हे डायरेक्ट कुठून आलं, हे कसं आलं, हे आपण काय केलं, आलं लक्षात? म्हणून हे जे करतोय ना आपण हे नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला इझी पडेल नंतर जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना इंडिपेंडंट, तेव्हा ह्या गोष्टी जर तुम्ही नोट डाऊन करून ठेवल्यात तर तुम्हाला त्या इझी पडतील. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 3.2 मधला लास्ट क्वेश्चन नंबर 6. दिलेली इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची आहे? अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये एक्सप्रेस करायची आहे आणि नंतर मग सिम्प्लिफाय करायची आहे. आलं लक्षात? लेंथ ऑफ रेक्टेंग्युलर फार्म 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर मीटर दिलेली आहे आणि ब्रेड किती दिली त्या फार्मची? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मीटर दिलेली आहे. The farmer used a square shaped plot of the farm to build a house. फार्मरनी काय केलंय? एक स्क्वेअर शेप्ड प्लॉट
यूज केलेला आहे त्या फार्म मधली, हे जे फार्मचे जे मेजरमेंट दिले, लेंथ दिले, ब्रेड दिले त्याची, तर त्यामधल्या त्या फार्मरनी काय केलंय, एक स्क्वेअर शेप्ड प्लॉट त्यानं यूज केलाय कशासाठी, घर बांधण्यासाठी त्याचं. सपोज ही फार्म आहे, त्या फार्मरची ही फार्म आहे, ही आहे ब्रेड त्याची ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ही आहे त्याची लेंथ 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर. त्यातला एक छोटासा त्याने प्लॉट स्क्वेअर शेप्ड, हा कसे फार्म कशी आहे त्याची रेक्टँग्युलर शेप आहे, आणि जो प्लॉट त्यानं त्याचं घर बांधण्यासाठी युज केलाय तो कसा आहे, त्याचा स्क्वेअर शेप्ड आहे. मग ह्याची साईड दिले ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ची साईड दिले ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इकडे ब्रेड आणि लेंथ आणि ब्रेड दिले, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा एरिया फाइंड आउट करावा लागेल पूर्ण फार्मचा. या पूर्ण फार्मचा एरिया आपण फाइंड आउट करायचा. त्याच्यानंतर हा स्क्वेअर आहे ना, हा स्क्वेअर शेप्ड प्लॉट आहे जो त्याने युज केलाय त्याचं घर बांधण्यासाठी. या ह्या स्क्वेअर शेप्ड प्लॉटची आपल्याला काय दिली आहे, एक साईड दिली आहे आपल्याला. मग त्या साईड वरून आपण काय करू शकतो, या स्क्वेअरचा आपण काय करू शकतो, एरिया फाइंड आउट करू शकतो. आधी हा एरिया फाइंड आउट करूया रेक्टँग्युलर फार्मचा. त्याच्यानंतर ह्या स्क्वेअर शेप्ड प्लॉटचा आपण एरिया फाइंड आउट करूया, आणि ह्या एरियामधून हा जो प्लॉटचा एरिया तो मायनस करूया, सबस्ट्रॅक्ट करूया. मग आपल्याला काय मिळेल, व्हॉट इज द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म. मग आपल्याला काय मिळेल, रिमेनिंग पार्ट मिळेल फार्मचा. हा एरियामधून ह्या प्लॉटचा एरिया आपण मायनस करूया, म्हणजे आपल्याला रिमेनिंग फार्म मिळेल. आलं लक्षात तुम्हाला काय करायचंय. ही छोटीशी फिगर तुम्हाला आवश्यक असेल तर नक्की ड्रॉ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इझी होईल. स्टार्ट करूया आपण. लेंथ ऑफ रेक्टँग्युलर फार्म किती दिले, 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर मीटर, आणि ब्रेड्थ ऑफ फार्म किती दिलेले, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मीटर. आपल्याला फर्स्ट आपण काय फाइंड आउट करूया, याचा रेक्टँग्युलरचा, ह्या रेक्टँग्युलर शेप फार्मचा आपण काय करूया, एरिया फाइंड आउट करूया. देअरफॉर एरिया ऑफ फार्म काय येणार आहे, लेंथ इंटू ब्रेड. एरिया ऑफ फार्म इज इक्वल टू लेंथ किती दिले तुम्हाला, 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर इंटू ब्रेड किती दिले, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. जसे आपण दोन पॉलिनॉमियल्सचे दिलेल्या दोन पॉलिनॉमियल्सचे जसं आपण मल्टिप्लिकेशन घेतो तेच आपल्याला इथं करायचं आहे. इज इक्वल टू 2a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर 2a रेज टू 4, 2a स्क्वेअर इंटू b स्क्वेअर 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर इंटू a स्क्वेअर 3b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर इंटू b स्क्वेअर 3b रेज टू 4. आलं लक्षात. आपण डायरेक्ट केलं इथे 2a स्क्वेअर 3b स्क्वेअर, आणि इथे किती 2a स्क्वेअर बी स्क्वेअर, हा 3a स्क्वेअर बी स्क्वेअर, हे दोन ऍडिशन होऊ शकते. 2a रेज टू 4 प्लस 2 प्लस 3 5a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3b रेज टू 4. हा आला तुमचा एरिया ऑफ अ फार्म. पूर्ण फार्मचा काय आपण फाइंड आउट केला, एरिया. आता आपण फाइंड आउट करूया हा जो स्क्वेअर शेप्ड प्लॉट आहे ना, जो त्यांनी घर बांधायला युज केलाय, त्याचा एरिया आपण आता फाइंड आउट करूया. आपण एरिया फाइंड आउट केलाय म्हणून तो काय आला, इन स्क्वेअर मीटर मध्ये. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. साइड ऑफ अ स्क्वेअर शेप्ड प्लॉट इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीटर. आता आपण काय केलं, पूर्ण फार्मची एरिया फाइंड आउट केली ना. आता आपल्याला काय करायचं, ह्या स्क्वेअर शेप्ड प्लॉटचा आपल्याला जी साइड दिली त्याच्यावरून आपण ह्या स्क्वेअर शेप्ड प्लॉटचा, या स्क्वेअरचा काय करणार आपण, एरिया फाइंड आउट करणार आहोत. एरिया ऑफ प्लॉट इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअरचं फॉर्म्युला काय आहे, साइडचा स्क्वेअर. त्यामुळे इकडे काय येणार, एरिया ऑफ प्लॉट इज इक्वल टू साइड जी दिली आहे त्यांनी साइड त्याचा स्क्वेअर, दॅट इज काय आहे, हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, ब्रॅकेटचा काय येणार स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा स्क्वेअर, a रेज टू 4 मायनस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b रेज टू 4. हा काय आला, एरिया ऑफ अ प्लॉट स्क्वेअर मीटर. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 2. हे इक्वेशन 1 आलं लक्षात, एरिया ऑफ अ फार्म, आणि हे एरिया ऑफ अ प्लॉट. आता आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ अ फार्म आपण पूर्ण काढला, एरिया ऑफ अ प्लॉट पण काढला. आपल्याला काय विचारले त्यांनी, रिमेनिंग पार्टचा एरिया विचारलेला आहे. एरिया ऑफ अ फार्म मधून एरिया ऑफ अ प्लॉट आपण काय करणार, मायनस करणार. एरिया ऑफ रिमेनिंग फार्म इज इक्वल टू एरिया ऑफ अ फार्म मायनस एरिया ऑफ प्लॉट. एरिया ऑफ अ फार्म काय आहे, 2a रेज टू 4 प्लस 5a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3b रेज टू 4 मायनस into bracket a raised to 4 minus 2a square b square plus b raised to 4. हे आता करूया आपण सॉल्व. इज इक्वल्स टू 2a raised to 4 plus 5a square b square plus 3b square as it is minus a raised to 4. हा मायनस मायनस काय झाला, प्लस 2a square b square, हा प्लस हा मायनस काय झाला, मायनस b raised to 4. हा 2a raised to 4 आणि हा a raised to 4. 2a raised to 4 मधून एक a raised to 4 गेला, किती राहिला,
ए रेस टू 4. 5a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती आलं? हे 5a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हे 2a स्क्वेअर प्लस बी. 5 प्लस 2 7 a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बी स्क्वेअर. हा 3b रेस टू 4, हा 3b रेस टू 4 आणि हा b रेस टू 4. 3b रेस टू 4 मधून एक b रेस टू 4 गेलं, किती राहिले? प्लस 2b रेस टू 4. एरिया ऑफ रिमेनिंग फार्म a रेस टू 4 प्लस 7 a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2b रेस टू 4 स्क्वेअर मीटर. हे आलं तुमचं आन्सर. इथं स्क्वेअर मीटर लिहायला विसरू नका. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये कोणत्याही पार्टवर जरी तुम्हाला शंका आली, आपण सगळा पार्ट कव्हर केलेला आहे, कोणतंही एक्झाम्पल होमवर्कला ठेवलेलंच नाही, कारण की थोडे व्हेरिएशन होते या प्रॅक्टिस सेटमध्ये. त्यामुळे क्वेश्चन नंबर 1 पासून 6 पर्यंत सगळं आपण कव्हर केलेलं आहे. कुठल्याही टॉपिकवर जरी तुम्हाला थोडीशी जरी शंका आली तरी तुम्ही कमेंट करा. प्रॅक्टिस सेट पूर्ण समजलाय तरी डन अशी कमेंट करा. समजलं असेल तर डन करा. आणि जरी तुम्हाला एखाद्या गोष्टीची टॉपिकची जरी शंका असेल तर तो टॉपिक मेन्शन करा. मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न करेन. आणि जर तो पार्ट जो तुम्हाला समजत नाहीये किंवा समजलेला नाही, थोड्याशा तुम्हाला शंका आहेत, तर त्याच्यावरचे आपण दुसरे बाकीचे एक्झाम्पल्स घेऊन आपण परत सॉल्व्ह करू. त्यामुळे कमेंट जरूर करा. तुमच्या कमेंटनी मी पण मोटिवेट होते. मला पण अजून यामध्ये जरी काही सुधारणा हवी असेल तर मी सुधारणा करेन. ऍज इट इज जसं कंटिन्यू राहिले तसं अजून आपण बराच सिलेबस सगळाच कंटिन्यू करू. थोड्याशा जरी तुम्हाला काही कोणत्याही गोष्टींमध्ये शंका असेल तर कमेंट जरूर करा आणि त्याला प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. अशाच एका सुंदरशा छान व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.